दूषित पानी से गांवों में स्वास्थ्य का खतरा, प्रशासन बेफिक्र, नागरिकों में आक्रोश। नमस्कार, आप देख रहे हैं भारतवर्ष समाचार डिजिटल, जहां हम दिखाते हैं असली मुद्दे, सही खबर। तो आइए देखते हैं असली मुद्दे नागपुर से। नागपुर पंचायत समिति हिंगणा के अंतर्गत आने वाली मांडव, घोराड और सालाई मेंढा गांवों में पीने के पानी की गंभीर समस्या उत्पन्न हो गई है। एक कुएं का पानी टंकी में भरकर नागरिकों को सप्लाई किया जा रहा है, लेकिन संबंधित कुआं और पानी की टंकी लंबे समय से साफ नहीं किए जाने की जानकारी सामने आई है। स्थानीय नागरिकों के अनुसार पानी में कीड़े पाए जा रहे हैं, फिर भी वही पानी पीने के लिए मजबूर होना पड़ रहा है। इससे गांवों में बीमारियां फैलने की आशंका जताई जा रही है। इस संबंध में सामाजिक कार्यकर्ता राहुल चौके ने आरोप लगाया है कि ग्राम सेवक मुख्यालय में उपस्थित नहीं रहते, जिससे नागरिकों को अपनी समस्याएं रखना मुश्किल हो रहा है। उन्होंने तुरंत कुएं और पानी की टंकी की सफाई कर शुद्ध पानी की आपूर्ति सुनिश्चित करने की मांग की है। अब देखना होगा कि प्रशासन इस गंभीर मामले का संज्ञान लेता है या नहीं। क्या नागरिकों को सुरक्षित और स्वच्छ पानी मिल पाएगा? इस पर क्षेत्र के ग्रामीणों की नजर टिकी हुई है। भारतवर्ष समाचार डिजिटल, नागपुर से सतीश भालेराव की रिपोर्ट। माझ्या गावात अशी परिस्थिती आहे की विहिरीतलं पाणी टाकीत चाललं आणि टाकी जो आहे एवढी घाण झाली आहे का त्या टाकीमध्ये एवढे जंतू हे पडले आहे, माती पडली आहे, खूप मोठा मलमा आहे आणि त्याच टाकीचं पाणी आम्ही आमच्या गावामध्ये सगळे गावाचे नागरिक पितो. आणि सुद्धा आता शाळेपाठची विहीर आहे, शाळेपाठची जो विहीर आहे त्या विहिरीतलं पाणी पुढे झोपडपट्टीला जातं. त्या विहिरीत सुद्धा एवढी घाण आहे, लाल लाल पाणी आलाय, सगळं हिरवं पाणी आलाय, सगळं वरतं असं शिला वगैरे तरंगते आणि टाकी सुद्धा सफाना होत आमच्या गावात. म्हणजे आम्ही पाहतो त्या दिवशी पोरांनी जाऊन पाहतं की एवढी टाकीमध्ये एवढं मटेरियल पडलं आहे त्या की खूप घाण. आणि काही सफा होऊन नाही राहिलं आमच्या गावात. आमच्या गावातले सचिव साहेब आहे, सचिव साहेबांनी सुद्धा चेक करायला पाहिजे का होत आहे आपल्या गावातले नागरिक पाणी पित आहे, त्या गावातले नागरिक बिमार पडत आहे. आमच्या गावातले सचिव साहेबांनी काही कोणाला आधार दिला नाही, आतापर्यंत तर असं काही झालं नाही. आम्ही चेक केलं त्या दिवशी, पाण्याची टाकी चेक केली तर त्याच्यामध्ये मलमा आहे, थोडासा गार आहे, आणखी जंतू आहे, असे खूप प्रकारचे आहे. याच्यानं आता आम्ही पाहिलं म्हणून आम्ही सांगत आहोत की आता याची साफ केली पाहिजे. आम्ही गावात तक्रार केली आणि गावात आमचा एक गावातला ग्रुप आहे मांडव वार्ता म्हणून, त्याच्यामध्ये टाकलं आणि पर्यंत इश्यू आला नाही. आमच्या गावाचे सचिव साहेब आहे अखिलेश सोरते, ह्या साहेबांना पण चेक नाही केली आतापर्यंत. ना टंकी चेक केली, ना विहीर चेक केली. विहिरीचं पाणी पिण्याचे झोपडपट्टीतले लोक ते साडेपाचशे त्यांची हे विहिरी सुद्धा चेक नाही केली. सोरते साहेब कुठे राहतात? आमचे आमच्यात इच्छे आहे ग्रामपंचायत ग्रामसेवक आहे ते राहते. पुन्हा ठिकाणी राहतात. आता त्यांचं गाव मला माहीत नाही. आपल्या गावात राहतात का ते? हा, आपल्या गावात राहतात. कोणाचं राहतात? ग्रामपंचायतमध्ये बसतात. नंतर कोणाचं राहतात? ग्रामपंचायत बंद झाल्यानंतर तर आपण त्यांनी गावात कोणाच्या घरी किरायानं नाही किरायानं वगैरे राहत नाही. ते ग्रामपंचायत बंद झाली की आपल्या गावला जाते. ते बाहेर गावून येतात. हा, बाहेर गावून येतात. ते म्हणजे गावात नाही राहत? नाही, गावात नाही. त्यांच्याकडे काही दुसरी ग्रामपंचायत एकच ग्रामपंचायत आहे? कांटी नाही, एकच ग्रामपंचायत आहे. गट ग्रामपंचायत आणि साले मेंढा ते मांडूगरा. हा, आम्हाला बस एवढंच पाहिजे, पाण्याची टाकी साफ झाली पाहिजे. हां, 6 महिन्याला आमच्या गावातले नागरिक आहे ते आजारी नाही पडले पाहिजे. आज आम्ही पाहिली ते